नमस्कार मित्रांनो. आपण आज एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्याकडे रोज येते, पण तरीही आपण तिचं मोल समजत नाही. आणि ती गोष्ट म्हणजे वेळ, टाइम. पैसे गेले तर पुन्हा कमवता येतात. नोकरी गेली तर दुसरी मिळू शकते. नाती तुटली तर कधी-कधी तीही परत जुळू शकतात. पण वेळ, वेळ एकदा गेली की ती परत कधीच येत नाही. आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य एका दिवसात बदलणार नाही, पण जर तुम्ही वेळेचं मोल समजून घेतलात, तर हळूहळू तुमचं पूर्ण आयुष्य नक्कीच बदलू शकेल. सगळ्यात आधी पाहूया वेळ म्हणजे नेमकं काय. आपण वेळेला घड्याळात पाहत असतो. सेकंद, मिनिट, तास, दिवस. पण वेळ म्हणजे फक्त घड्याळ नाही. वेळ म्हणजे संधी, वेळ म्हणजे निर्णय, वेळ म्हणजे आपलं भविष्य तयार होणारा क्षण. आपण आज जे करतो ते उद्या आपल्या आयुष्याचं रूप ठरवत असतं, स्वरूप ठरवत असतं. आज जर अभ्यास टाळला तर उद्या पश्चाताप होईल. आज जर आरोग्याकडे दुर्लक्ष दिले तर उद्या आजारपण येईल. आज जर नात्यांना वेळ दिला नाही तर उद्या एकटेपणा येईल. वेळ शांतपणे जात राहते आणि आपल्याला ती थांबवता येत नाही. आता आपण पाहूया, आपण वेळेची किंमत का बरं समजत नाही. कारण आपण असं म्हणतो की उद्या करू, आता वेळ नाही, नंतर बघू, आता मूड नाहीये. आपण असं वागतो जसं आपल्याकडे अमर्याद वेळ आहे, भरपूर वेळ आहे. पण खरं काय आहे माहितीये? आपल्याला किती वर्ष जगायचं आहे, आपण किती वर्ष जगणार आहोत हे माहीत नाही. उद्या काय होईल हे माहीत नाही. पुढचा क्षण आपल्याकडे असेल की नाही तेही माहीत नाही. पण तरीही आपण आजचा वेळ वाया घालवतो. मोबाईलमध्ये स्क्रोलिंग करण्यामध्ये, नकारात्मक विचार करण्यामध्ये, इतर लोकांबद्दल बोलण्यामध्ये. आपण बऱ्यापैकी नको त्या गोष्टींमध्येच आपला वेळ वाया घालवत असतो. ते आपण वेळीच थांबवले पाहिजे. आता बघूया वेळेचं महत्त्व जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कसं असतं. समजा आपण विद्यार्थी जीवनाचं उदाहरण घेतलं, तर वेळेची किंमत जर वेळेत कळाली नाही, तर नंतर असं वाटतं की तेव्हा मेहनत केली असती तर आज मी चांगलं शिकलो असतो आणि चांगल्या पदावर कामाला असतो. नोकरी व्यवसायात जर आपण वेळेचं भान ठेवलं नाही तर, वेळेचं नियोजन केलं नसेल तर, तर काम वाढतं, ताण वाढतो आणि समाधान मात्र कमी होतं. कुटुंबामध्ये पैसे देऊन नाती टिकत नाहीत, वेळ देऊन नाती टिकतात. आज आपल्याकडे मुलांसाठी वेळ नसतो. आज आपल्याकडे आई-वडिलांसाठी वेळ नसतो. उद्या ते नसतील तेव्हा वेळ असूनही उपयोग होणार नाही. म्हणून प्रत्येक नात्याला, कुटुंबामधील प्रत्येक नात्याला वेळ देणं गरजेचं आहे. मग ते आई-वडील असोत, आपले प्रियजन असोत किंवा आपली मुलं असोत, आपले नवरा-बायको असोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःसाठी वेळ काढणे. आपण सगळ्यांसाठी वेळ काढतो, पण आपल्या स्वतःसाठी मात्र वेळ काढायला कानकूस करतो. आणि मग म्हणतो, माझं आयुष्य माझ्यासारखं राहिलेलं नाही. म्हणून रोज स्वतःसाठी वेळ काढा. मग हा वेळ वाया कसा जातो आपल्या कळत-नकळत? तर गरज नसलेल्या लोकांना आपण खुश करण्यात वेळ घालवतो. आपला वेळ तुलना करण्यामध्ये जातो. आपल्याकडे काय नाही आणि दुसऱ्याकडे काय आहे, या गोष्टी पाहण्यामध्ये वेळ जातो. तक्रार करण्यामध्ये वेळ जातो. परफेक्ट वेळ येण्याची आपण वाट पाहत बसतो आणि बऱ्याचदा भीतीमुळे, नकारामुळे किंवा हारण्याच्या भीतीमुळे आपण निर्णय घ्यायला टाळतो. पण लक्षात ठेवा, परफेक्ट वेळ ही कधीच येत नाही. वेळेला परफेक्ट बनवावं लागतं. वेळेचा योग्य उपयोग म्हणजे काय? तर वेळेचा योग्य उपयोग म्हणजे 24 तासात खूप काही करणं असा नाही, तर 24 तासात जे काही करत असेल ते अर्थपूर्ण असणं होय. रोज थोडं स्वतःवर काम करायला हवं, रोज थोडं शिकायला हवं, रोज थोडं शांत राहायला हवं आणि रोज थोडं कृतज्ञ असायला हवं. या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या तर आपलं आयुष्य हे आपोआपच बदलायला लागतं. एक छोटी गोष्ट सांगते. एखादी व्यक्ती ही आयुष्यभर बिझी असते. काही ना काही गोष्टी करण्यामध्ये, काही ना काही काम करण्यामध्ये, स्वतःसाठी, कुटुंबासाठी, मित्रपरिवारासाठी वेळ काढत नाहीत आणि हे सगळं करून जेव्हा ते आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर येतात आणि डॉक्टर त्यांना म्हणतात, की तुमच्याकडे आता फार वेळ राहिलेला नाही. त्यावेळी ती व्यक्ती रडत-रडत असं म्हणत असते, की मी आयुष्यभर खूप बिझी होतो किंवा होते आणि माझं जगायचंच राहून गेलं. म्हणून मित्रांनो, आपल्याला असा क्षण यायच्या आधीच वेळेचं मोल कळायला हवं. आज आपण आपल्या आजूबाजूला पाहतो, की आयुष्याची काही शाश्वती राहिलेली नाही. कोण कधी आहे आणि कधी नसेल, याबद्दल आपण काहीही बोलू शकत नाही. अगदी एका तासाभरापूर्वी असलेली व्यक्ती नंतर नसते. त्यामुळे वेळेला महत्त्व देणं हे आपण शिकायला हवं. आजपासूनच वेळेला कसं महत्त्व द्यायचं,
तर सकाळची पहिली 30 मिनिटं मोबाईलला नाही स्वतःसाठी द्यायची, स्वतःच्या शरीरासाठी द्यायची, मेडिटेशनसाठी द्यायची. दिवसातला थोडा वेळ तरी स्वतःसाठी द्यायचा. जे महत्त्वाचं आहे त्यालाच प्राधान्य द्यायचं. ज्या गोष्टी गरजेच्या नाहीत त्या टाळल्या किंवा नंतर केल्या तरीही चालेल. योग्य ठिकाणी, योग्य त्या परिस्थितीमध्ये नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि आजचा दिवस शेवटचा आहे असं समजून भरभरून जगलं पाहिजे. मित्रांनो, वेळ आपल्याकडे येते, पण ती आपल्यासाठी थांबत नाही. आज तुम्ही वेळेला किंमत दिली, तर उद्या वेळ तुम्हाला आयुष्य देईल. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडासाही विचार करायला लावत असेल, तर वेळेचं मोल समजायला तुम्ही सुरुवात केली आहे. आज नाही तर कधीच नाही, आत्ता नाही तर कधीच नाही. व्हिडिओ जर आवडला असेल, तर याला लाईक, शेअर, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.